छत्रपती संभाजीनगरमध्ये बोर नदीला पूर आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या भीव गावात पुराच्या पाण्यात 12 जण अडकले। या 12 जणांना शेवटी रेस्क्यू करावं लागलं। एनडीआरएफच्या टीमने 12 जणांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलेलं आहे। धाराशिव जिल्ह्याकडे वळूया। धाराशिव जिल्ह्यात पाऊस थांबलाय पण पूरस्थिती कायम आहे। परंडा तालुक्यातील परंडा कुरुडवाडी, परंडा बार्शी आणि अनेक गावं आणि खेडे त्यातले रस्ते पाण्याखाली गेलेत। त्या गावखेड्यांकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेलेत। भूम तालुक्यातील पाथरूड आणि आंबी बार्शीकडे जाणारे रस्ते सुद्धा वाहतुकीकरता बंद करावे लागलेले आहेत। बीड जिल्ह्यात झालेल्या पावसाने धाराशिव जिल्ह्यातील मांजरा नदीला मोठा पूर आलाय। नदीचं पात्र विस्तीर्ण झालेलं आहे। नदीला समुद्राचं रूप आलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यात पाऊस जरी थांबला असला तरी पूरस्थिती मात्र कायम आहे। पूरस्थिती कायम यासाठी म्हणतो मी आता मांजरा नदीच्या पात्रावर आहे। मांजरा नदीचं पात्र माझ्या मागं जर आपण पाहिलं तर हे नदीचं पात्र आहे का, हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं पडतोय। ही नदी आहे का असं सुद्धा आपल्याला हे दृश्यामध्ये पाहिल्यावर कदाचित प्रश्न पडू शकतो का। तर किमान एक अंदाजे 3 ते 3.5 किलोमीटरचं पात्र जे आहे ते नदीचं विस्तीर्ण स्वरूपात जे आहे ते नदी पात्र वाहू लागलेलं आहे। पाण्याचा प्रवाह एवढा मोठा आहे, आवक आणखीन पाण्याची, की हे नदी पात्र शोधूनही सापडत नाही अशी अवस्था झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यात रात्री पाऊस थांबलेला असला तरी परंडा तालुक्यात पावसामुळे काही रस्ते बंद आहेत। वारदवाडी रस्ता बंद आहे, बार्शीकडे जाणारा कुरुडवाडी रस्ता बंद आहे। तर भूममधील पाथरूड वगैरे रस्ते हे जे आहे ते बंद आहेत। या परिसरात जर बघितलं तर मांजरा नदीचं पात्र मात्र सगळ्या बाजूनं जर बघितलं तर तशाच पद्धतीत हे पात्र विस्तीर्ण स्वरूपाचं झालेलं आहे। मांजरा नदी ही बीड जिल्ह्यातून प्रवाहित होत आहे। प्रवाहित होऊन ते धाराशिव जिल्ह्यात येते। मात्र या नदीचं पात्र पाहिल्यानंतर आपल्याला पाणी किती मोठ्या प्रमाणात पावसाचं पडलं आहे आणि किती स्वरूपात हे पाणी आलं आहे ते या मांजरा धरणात हे नदीचं पाणी जात असून मांजरा धरणाच्या पाण्याचा विसर्ग जरी सुरू असला तरी पावसाची परिस्थिती आता कुठं पाऊस रात्री थांबल्यामुळे थोडासा दिलासा कुठेतरी मिळाला असं म्हणता येईल। मात्र जी काही परिस्थिती आहे, पूर परिस्थिती लोकस्थलांतरित प्रशासनानं केलेली आहे, त्यामुळं यावेळी जीवितहानीचा धोका जरी टळला असला तरी काही रस्ते ग्रामीण भागातील वाहून गेलेले आहेत। परिस्थिती आता पाणी ओसरल्यानंतर जे आहे ती पूर परिस्थिती सगळी समोर येऊन नुकसानीचे आकडे जे आहे ते नुकसान कुठल्या पद्धतीत झाले, किती शेतरस्ते वाहून गेले किंवा शेत वाहून गेले हे देखील समोर येणार आहे। आता प्रशासनानं सगळी परिस्थिती नियंत्रणात घेतलेली आहे। प्रशासनात जीवितहानी कुठली आत्तापर्यंत झालेली आकडेच नाही। मात्र पाऊस थांबल्यानं कुठेतरी दिलासा शेतकऱ्यांना मिळताना दिसतोय। सागर जाधवसह बालाजी निरखळ, न्यूज लोकमत। जायकवाडी धरणाविषयी आपण बोलणार आहोत। जायकवाडी धरणाचे सगळे दरवाजे उघडावे लागलेले आहेत। धरणातून 1,13,184 क्युसेक प्रतितास इतका पाण्याचा विसर्ग होतोय। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली, त्यामुळे धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग करावा लागलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर इथं शिवना नदीला पूर आला। लासूर गंगापूर रस्त्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे रस्ता बंद करावा लागला। लासूर गंगापूर रस्ता बंद झालाय। गंगापूर लासूरचा संपर्क तुटलेला आहे। गोदावरी नदीत पाण्याचा आवक वाढली आहे। 3 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीला पूर आलाय। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे जायकवाडीमधील विसर्गामुळे गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली आहे। नांदेड जवळच्या विष्णुपुरी धरणाचे 17 दरवाजे उघडण्यात आलेत, त्यामुळे 3,17,000 क्युसेक इतक्या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 2006 नंतर यंदा पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला पूर आलेला आहे। गोदावरी नदीकाठची सगळी शेती पाण्याखाली गेली आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे।
नांदेड जिल्ह्यामध्ये काल झालेली अतिवृष्टी आणि वरच्या भागामध्ये जो अतिमुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे गोदावरी नदीला जो आहे तो पाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। आता मी आहे गोदावरी नदीच्या विष्णुपुरी या धरणावरती। विष्णुपुरी धरणाला एकूण 18 दरवाजे, त्यापैकी तब्बल 17 दरवाजे उघडण्यात आलेले। कालपासून हे दरवाजे उघडण्यात आलेले, मात्र पाण्याची जी आवक आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरूच आहे। त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून जवळपास 3,17,000 क्युसेस इतक्या प्रचंड वेगाने गोदावरीमध्ये पाण्याचा जो विसर्ग आहे तो केला जातो। आपण पाहू शकतो गोदावरी नदीनं कसं आकराड विक्राड असं स्वरूप घेतलेलं आहे, कसं विस्तारित असं या गोदावरीचं पात्र झालेलं आहे। चारीकडं तुम्ही पाहू शकता की पाणीच पाणी, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत गोदावरीच्या काठापर्यंत इथं पाणीच पाणी आहे। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे आणि शहरामध्ये जे गोदावरीला लगत असलेले जे भाग आहेत, जे वसाहती आहेत, त्या वसाहतींमध्ये देखील पाणी साचलेलं आहे। प्रशासनानं त्यापूर्वीच लोकांना स्थलांतरित केलेलं आहे, त्यामुळे जीवितहानी कुठेही होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात आहे। अजूनही धोका नांदेडमध्ये पूर परिस्थितीचा टळलेला नाही आहे, कारण की उपनद्यांना देखील पूर आलेला आहे। गोदावरी कुठल्याच उपनदीचं पाणी घेत नसल्याने वेगवेगळ्या ठिकाणी देखील पाणी साचण्याची शक्यता आहे, तशी भीती आहे। प्रशासन आपल्या परीनं सज्ज आहे, मात्र तरीही आज देखील हवामान खात्याने नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे मोठा पाऊस झाला, अतिवृष्टी झाली किंवा अतिमुसळधार पाऊस नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कुठे झाला तर पूर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। उजनी धरण साखळीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि अशातच उजनी धरणामधून सुमारे 1 लाख क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। पंढरपूरमधील चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरांना यामुळे पाण्याचा वेढा पडलेला आहे। गेल्या 4 महिन्यांमध्ये 7व्यांदा पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर बार्शी तालुक्याला सुद्धा रात्रीपासूनच पावसानं झोडपलंय। आगळगाव इथल्या चांदणी नदीला पूर आलेला आहे। अशातच आगळगाव इथल्या चांदणी नदीवरून शेतकरी आणि ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। एका बाजूला सोलापूरचा अक्कलकोट भाग आणि दुसरीकडे बार्शी तालुका, या 2 ठिकाणची दृश्य आपण बघतोय। वरून येणारं जे सगळं पाणी आहे त्यामुळे चंद्रभागेचं पात्र वाढतं आणि चंद्रभागेत पाणी जास्त आल्यानंतर मंदिरं पाण्याखाली जातात, असं चित्र आपल्याला सोलापूर अक्कलकोट या सगळ्या भागात बघायला मिळतंय। सोलापूरमध्ये पंढरपूर अक्कलकोट या सगळ्या भागात बघायला मिळत आहे। तर इकडे बार्शी तालुक्यामध्ये चांदणी नदीला पूर आलाय, त्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत। तर अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं झोडपून काढलंय। शेवगाव तालुक्यातील भगूरला पावसानं झोडपलंय। भगूर या परिसरातली घरं आणि शेती पाण्याखाली गेलेली आहे। शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आहेत। आपल्याला शेवगाव अहिल्यानगर कसं पाण्यात आहे ते बघायला मिळेल। तर सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात दमदार पाऊस झाला, त्यामुळे तालुक्यात ओढे नाले ओव्हरफ्लो झालेत। खैराट गावात ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे अनेक शेतात पाणी शिरलंय। अक्कलकोट तालुक्यातील बंधारे पाण्याखाली गेल्यानं जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहायला सांगितलं गेलंय। तर अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं अक्कलकोट ते वाकतेरी रस्ता वाहतुकीकरता बंद करावा लागलाय। शिरसी या गावाजवळ असलेला पूल आहे जो पाण्याखाली गेलाय, त्यामुळे अक्कलकोट वाकतरी वाहतूक बंद झाली आहे। अक्कलकोट तालुक्यातीलच हरणा नदीला सुद्धा पूर आलाय, त्यामुळे वाहतूक बंद करावी लागली आहे। सोलापूर जिल्ह्याला आजही रेड अलर्ट आहे। नाशिकमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे नाशिकच्या अनेक भागांमध्ये पाणीच पाणी दिसतंय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी सुद्धा वाढली आहे। गंगापूर धरणामधून 5,447 क्युसेक प्रतितास इतक्या वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे। गोदावरी नदीला त्यामुळे पुन्हा एकदा पूर आलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुरामुळे रामकुंड परिसरातली अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। रामकुंड परिसर पाण्याखाली गेलेला आहे। व्यावसायिकांकडून दुकाने काढून घेण्यास सुरुवात झालेली आहे। दुकानातलं सामान उचलून टाकलं जात आहे, काढून टाकलं जात आहे। पावसामुळे दैनंदिन पूजा विधीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। नाशिकमध्ये जो मुसळधार पाऊस रात्रीपासून कोसळतोय त्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात मोठं नुकसान झालंय।
येवला तालुक्यातील धामण्या नदीला पूर आला। या भागातील लोकांचं प्रचंड नुकसान झालं, हाल झाले। पावसानं कुणाच्या घरात पाणी शिरलंय तर कुणाच्या शेतात पाणी साचलंय। दुसरीकडे हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार नाशिकच्या मनमाड शहर परिसरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू झालेली आहे। मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझण आणि रामगुळणा या नदीची पाणी पातळी वाढली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। काल सायंकाळपासून मनमाड, मालेगाव, चांदवड, येवला, सटाणा यासह नाशिकच्या ग्रामीण भागात धो-धो पाऊस होत आहे। 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे। त्याच्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे। मी आता उभा आहे मनमाड शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझण नदीच्या संगमावर। आपण बघू शकतो का या दोन्ही नद्यांचा संगम इथे होतो आणि इथून पांझण नदी जी आहे ती पुढे नांदगावकडे वाहत जाते आहे। आपण बघू शकतो का ही या नदीला पूर आलेला आहे। पावसाळा सुरू होऊन 4 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर प्रथमच या नदीला पूर आलेला आहे। ती दुथडी भरून वाहत आहे। हीच परिस्थिती नांदगाव भागात देखील आहे। तिथेही लेंडी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। या ग्रामीण भागातली जेवढे नदी नाले ओढे ते ओसंडून वाहत आहे आणि जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेले आहे। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारा वाघदर्डी धरण ओव्हरफ्लो झालेला आहे। त्याचे पाणी देखील या नदीत येते। त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांना, लोकांना आणि नागरिकांना नगरपालिका प्रशासन आणि महसूल विभागाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।